शेतकरी संघटनेची प्रेस घेण्यामागचा उद्देश एकच आहे. साखरेचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या बाजूने मात्र बोलायला कोणी तयार नाही. साखरेचा भाव 71-72 रुपये झाला. आज शेजारचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं 4,000 रुपये दर ऊसाचा प्रतिटन दिला आणि पुढच्या वर्षीचा 4,500 रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले. पण सातारा जिल्ह्यात मात्र अजून एकाही कारखानदारानं तोंडातनं ब्रश शब्द काढला नाही की हा भाव बरोबर आहे का चुकीचा. म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या गाळप हंगामाला ऊसाला 5,000 रुपये प्रति टन दिल्याशिवाय एकही कारखाना चालू द्यायचा. कारण आता दसऱ्याला रोलर पूजन सुरू होईल त्यांचं, त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने केलं. जर कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर प्रशासनाने, पालकमंत्री आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ताबडतोब लक्ष घालावं. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर शेतकरी संघटनेला जबाबदार धरून आहे. ही आता कर्जमाफी झाली, कर्जमाफीत शेतकरी संघटनेचं काय मत आहे? कर्जमाफी व्यवस्थित झाली? आम्हाला कर्जमाफी नको आहे, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आम्हाला जे आजपर्यंत ऊसाचा भाव, सोयाबीनचा भाव, दुधाचा भाव याच्यामध्ये लुटले त्यातनं आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. ती कर्जमाफी आमच्यावर मेहरबान उपकार नको आहे. आम्ही एका दाण्याचं 100 दाणं करणार आणि सरकारला भीक मागत नाही. नमोचे पैसे येणार आहेत, पुन्हा कृषी सामान्य योजनेचे पैसे येणार आहेत. मग आता ही कर्जमाफी करतोय म्हणलं की नमोचे पैसे थांबवायचा विषय चांगली आहे. 7वा आयोग, 8वा आयोग आहे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांना काय आहे, हे पैसे आले म्हणजे काय अगदी त्याने आमच्यावर मेहरबानी केली असं नाही. त्याच्या हक्काच्या किंवा घामाच्या ज्या अधिकाराने मिळालं त्याचं आम्हाला वाईट वाटायचा अधिकार नाही. आमचा रोष आहे आता देशात नाही तर जगात सगळ्यात मोठा जर शेतकऱ्यांचा शत्रू कोण असेल तो भाजप आहे. आणि भारतात तर भाजपनं एवढे शेतकऱ्यांची लयलूट केली की येणाऱ्या 29च्या निवडणुकीत कमल दिसायचं नाही. एवढी प्रचंड नाराजी आहे लोकांच्या मध्ये. युद्धाची परिस्थिती आहे आणि गेल्या वर्षी बघता आता महाराष्ट्र देशात आहे ना, जो 6 राज्यात ऊस साखर उत्पादन आता 2च राज्य. त्यामुळे आता ही होणार, ही अजून काय नाही, ही नुसती झलक आहे. दिवाळीपर्यंत 100च्या वर जाईल साखर. कर्जमुक्ती संदर्भात जी 2 लाखाची कर्जमाफी कृषी सन्मान निधीमध्ये काय आता द्यायचं, 50,000 द्यायचं म्हणलं तर ते 2 लाखाची मागणी त्या संदर्भात बाकीकडे उठाव चालला. साताऱ्यात उठाव साताऱ्यात उठाव आहे. साताऱ्यात काय झाले, घामाचं दाम मागण्यापेक्षा साताऱ्यात ही बाकीचे पैसे मिळायला लागले. बघितलं नाही आतापर्यंत कधी मंत्र्यांना, पण इथं मंत्र्यांना सुद्धा मारायला कमी केलं नाही. सातारा जिल्ह्याचं नाव सगळे या इतिहासात गाजवले. त्यांना आमची इच्छा आहे शुभेच्छा. असंच करत राहा. अन्न पश्चिम महाराष्ट्रात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.